नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे आणि तो विषय काही दिवसांपासून बराच चर्चेमध्ये देशभरामध्ये आहे. पण त्याच्यामध्ये अजूनपर्यंत अगदी सखोल तांत्रिकदृष्ट्या, टेक्निकली सुद्धा आणि आत्ताचा जो सेटअप निवडणुकांच्या बाबतीमध्ये केला जातो निवडणूक आयोगाकडून, त्याबद्दल अ, अशी सखोल चर्चा अजूनपर्यंत झालेली नाही आणि ती लोकांसमोर यावी. कारण की जसं माझंही मत आहे, की माझं मत हे प्रोटेक्ट केलं जावं. माझं मत सुरक्षित राहिलं पाहिजे. त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाईज हे होता कामा नये. कारण माझ्या आयुष्याची 5 वर्ष मी त्या सरकारच्या हवाली करत असतो, ज्यावेळेला मी निवडणुकीला मतदान करतो. तर आज आपल्याबरोबर चर्चेमध्ये आहेत माधव देशपांडे. ते स्वतः इंजिनिअर आहेत, टेक्नोक्रॅट आहेत. अमेरिकेमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी आत्तापर्यंत निभावलेल्या आहेत आणि ई-व्ही-एमच्या बद्दल त्यांनी बऱ्याच ठिकाणी विस्तृत लेखनही केलेलं आहे. डेमो पण ते करत असतात, की ई-व्ही-एम कसं कॉम्प्रोमाईज होऊ शकतं आणि आत्ताचा जो सगळा ई-व्ही-एमचा सेटअप आहे, तो कशा पद्धतीने हे सगळं कॉम्प्रोमायझिंग होईल, अशा पद्धतीचा तो केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा सर आपलं मनःपूर्वक स्वागत. आणि हा खरोखर म्हणजे खूप कंट्रोव्हर्शियल असा विषय आहे. पण शेवटी या देशाची लोकशाही ही जर का टिकवायची असेल, तर स्वाभाविकपणे मतदारांचं मत टिकलं पाहिजे. कारण राजकीय पक्ष 30-40 असतील, पण मतदार 70 कोटी आहेत. आपण सर्वात मोठे स्टेक होल्डर्स आहोत या लोकशाही प्रक्रियेतले. तर आपलं मत काय आहे? म्हणजे मी 2018ला तो एक अमेरिकेतला हॅकर जो पुढे आला होता सय्यद शुजा नावाचा, त्यालाही मी शिकागोमध्ये भेटलो होतो. म्हणजे होमलँड सिक्युरिटीच्या ऑफिसमध्ये त्याला भेटलो होतो. त्याच्यानंतर ते मिशिगन युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरनी जे डेमो केलं होतं हॅक कसं होऊ शकतं, त्यालाही मी होतो. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये भारतभरामध्ये जी काही 25-1 लाख ई-व्ही-एम लागतात निवडणुकांना, तर याचं हॅकिंग होऊ शकतं का? धन्यवाद मला बोलवल्याबद्दल निरंजन, आणि आभार त्याच्याबद्दल. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा, आणि खरोखरीच भारताचं ई-व्ही-एम जगातल्या इतर ई-व्ही-एम्सपेक्षा वेगळं आहे. ते कशालाही जोडलं जात नाही. म्हणजे वायफाय असेल, ब्लूटूथ असेल, इंटरनेट असेल. त्यामुळे ते खरोखरीच हॅक होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि ही सत्यस्थिती आहे. भारतातलं ई-व्ही-एम हॅक करून दाखवणं शक्य नाही. कुठलाही टेक्निकल माणूस हे म्हणणार नाही. कारण त्याला तुम्हाला बाहेरनं ॲक्सेस मिळत नाही. हॅकिंग म्हणजे काय? तर आपण दुरून त्या मशीनचा ताबा घेऊन त्याला आपल्याला हवं तसं वागवता येणं, याला आपण हॅकिंग म्हणतो. ते भारताच्या ई-व्ही-एममध्ये घडू शकत नाही, हे निश्चित. परंतु हॅकिंग हे एकच मशीनला वेगळ्या प्रकारे वागायला लावायची पद्धत आहे असं नाही. आपल्याला माहिती आहे, की कुठल्याही मशीनला शेवटी ते इलेक्ट्रॉनिक आहे, त्याला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्ही लागतं. आणि आपण काही विशिष्ट बटणं जर दाबली, तर ते मशीन जर तसा प्रोग्रॅम असेल, तर वेगळं वागू शकतं. आणि ते तसं वेगळं त्याला वागायला लावणं, हे देखील आपण त्याला कन्व्हेन्शनली हॅकिंग म्हणत नाही, आपण त्याला मालफंक्शन म्हणू. पण हे करता येतं. भारताच्या ई-व्ही-एममध्ये देखील हे करता येत असणार. त्याबद्दल मी पर्सनली आर-टी-आय देखील दाखल केल्या, परंतु त्याला उत्तरं आली नाहीत. मग त्यानंतर मी भारताचे चीफ इलेक्शन कमिशन, भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, भारताचे चीफ जस्टिस या सगळ्यांना ईमेल्सही पाठवल्या. दुर्दैवाने त्यालाही कोणी उत्तर दिलं नाहीये. परंतु ह्या सिस्टीमचा एक खोलात जाऊन काय फ्लॉज आहे त्याचा विचार करायला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे, ही सिस्टीम 1977 साली पहिल्यांदा डिझाइन झाली. कुठलीही सिस्टीम ही इव्हॉल्व होत असते. आपण फियाट गाडीपासून मारुतीकडे आलो, मारुतीकडनं आज मर्सिडीजकडे जातोय. गाड्या इव्हॉल्व होत असतात. आता इलेक्ट्रिक व्हेकल येतात. तशीच ही सिस्टीम देखील इव्हॉल्व व्हायला हवी. सर, याच्यात 2 या अनुषंगाने विचारायचं होतं. एक तर मला हे माहिती आहे, की निवडणूक आयोगाने मशीन्स हरवायची किंवा चोरीला जायची, तर ती ट्रॅक करता यावी म्हणून त्यात आर-एफ इंटरफेस
रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफेस आणला. आता या रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफेसच्या मार्फत ऍक्सेस होऊ शकत नाही का रिमोटली मशीन, हा एक भाग. आणि दुसरं तुम्ही जे म्हटलात की त्यातला प्रोग्रामच अशा पद्धतीने केला, म्हणजे थोडक्यात त्याचा एक अल्गोरिदम सेट केला समजा, तर ते माल फंक्शन, हा सौम्य शब्द होईल पण ते माल फंक्शन होऊ शकतं, असं आपलं म्हणणं आहे का? म्हणजे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिलं आपण त्या दोन्ही भागात उत्तरं देऊ. जे रेडिओ फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन जे आहे, कसं आहे, प्रत्येक वेळी सर्व कम्युनिकेशन हे दुतर्फा होईल असं नाही. एकतर्फी कम्युनिकेशन सुद्धा होऊ शकतं, ज्याला आपण हाफ डुप्लेक्स म्हणतो टेक्निकल भाषेमध्ये. म्हणजे थोडक्यात काय, तर मी बोलतो आहे आणि तुम्ही ऐकताय, असंच जर कम्युनिकेशन राहिलं तर ते अर्धवट कम्युनिकेशन आहे. मला हे कळत नाही की मी जे बोलतोय ते तुम्ही ऐकताय की नाही, पण मी बोलत राहतोय. बरोबर. तुम्ही जर ऐकत राहिलात तर तुम्हाला ते ऐकू येईल, पण तुम्ही जर मला काही सांगायचा प्रयत्न केलात तर ते माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. असं जेव्हा कम्युनिकेशन असतं तेव्हा त्याला हॅकिंग करणं शक्य नसतं, कारण तुम्ही जे मला सांगताय ते माझ्यापर्यंत पोहोचणारच नाहीये. बरोबर. हा पहिला RFचा भाग झाला. त्यामुळे त्या दृष्टीने देखील त्याचं हॅकिंग शक्य नाही. दुसरा जो प्रश्न आहे, अल्गोरिथम ज्याला म्हणतो. अल्गोरिथम म्हणजे सोप्या भाषेत कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो सोडवण्याची पद्धत. त्यामुळे आपण सध्या अल्गोरिथम हा शब्द बाजूला ठेवू, कारण त्या शब्दाचं थोडं जरा मला वाटतं अब्यूज होतोय सध्या. परंतु एक प्रोग्राम हा, कुठलाही प्रोग्राम हा नेहमी अल्गोरिथमवर किंवा एका प्रॉब्लेम सोडवण्याच्या पद्धतीवरतीच अवलंबून असतो. प्रोग्राम हे अशा पद्धतीने लिहिणं की एका दिवशी किंवा एका दिवसात तारखेनंतर किंवा ती तारीख उलटल्यानंतर देखील काही विशिष्ट कीजच्या प्रेस केल्यानंतरच ते ॲक्टिव्हेट होतील आणि वेगळ्या पद्धतीने वागतील, असं करणं फार सहज शक्य आहे. फार रुटीनली आपण हे करतो. मी तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो. आपण बँकेमध्ये जेव्हा फिक्स्ड डिपॉझिट ठेवतो, बँकेला दररोज प्रत्येक फिक्स्ड डिपॉझिटचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागतं, कारण त्यांना ती प्रोव्हिजन करावी लागते. त्यामुळे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन रोजच होत असतं. परंतु जेव्हा क्वार्टर एंड येतो, म्हणजे 30 सप्टेंबर आला, तर मग आपल्या खात्यात ते व्याज जमा होतं. तोच प्रोग्राम असतो, परंतु त्याला हे कळतं की आज क्वार्टर एंड आहे, आज 30 सप्टेंबर आहे आणि म्हणून आपल्याला आज वेगळं वागायचंय रोजच्या पेक्षा. हे साधं एक उदाहरण आहे. की प्रेसचं तुम्हाला साधं उदाहरण देतो. आपण मोबाईल रोज वापरतो. मोबाईलमध्ये आपण जेव्हा व्हॉल्यूम कमी जास्त करतो, ते एक की असते की आपण व्हॉल्यूमसाठी वापरतो. डिस्प्ले चालू करायला किंवा पॉवर ऑन ऑफ करायला आपण एक वेगळी की असते ती वापरतो. परंतु त्या दोन्ही कीज जेव्हा एकत्र दाबतो आपण, तेव्हा त्या मोबाईलच्या प्रोग्रामला हे कळतं की अरे ह्या 2 कीज वेगळ्या दाबल्या आहेत, म्हणजे एकत्र दाबल्या आहेत, त्यामुळे आता आपल्याला वेगळं वागायला पाहिजे, म्हणून तो स्क्रीनशॉट घेतो. म्हणजे ह्या पद्धतीने प्रोग्राम, हे मी तुम्हाला 2 कॉमन उदाहरणं दिली, फार सहज आपल्याला रोज आपल्या जीवनामध्ये दिसणारी अशी खूप उदाहरणं आहेत. त्यामुळे Y2Kचा प्रॉब्लेम हे तिसरं उदाहरण आहे. आपण त्यावेळी खूप आरडाओरडा ऐकला, 1 जानेवारीपासून सगळे चालणारे प्रोग्राम बंद पडणार वगैरे वगैरे. ते काय होतं, प्रोग्रामचा डेटला रिस्पॉन्सच होता ना वेगळ्या पद्धतीने. त्यामुळे हे करतच होतोय. त्यामुळे आता जे असं म्हटलं जातं ना, इलेक्शन कमिशन सांगतं किंवा तुम्ही आम्हाला प्रूव्ह करून दाखवा की हे चालत नाही, हे आर्ग्युमेंटच मुळात फ्लॉड आहे. मी जर प्रोग्रामच असा लिहिला असेल की एका दिवसानंतरच तो वागणार आहे किंवा एक विशिष्ट कीज दाबल्यावरतीच तो वेगळा वागणार आहे, तर त्या कीज मला माहिती असण्याचं कारण नाही, आणि जोपर्यंत तो दिवस येत नाही तोपर्यंत मी त्या कीज दाबल्या तरी काही होणार नाही. हे कसं आहे माहिती का, थोडं असं आहे की मी 10 वेळा फोन केला आणि एकदाही रॉंग नंबर लागला नाही, म्हणजे फोनला रॉंग नंबर लागणारच नाही म्हटल्यासारखं आहे. असं नाही म्हणतात. बरोबर आहे. त्यामुळे ज्या दिवशी इलेक्शन झाली त्या दिवशी त्याच्यामध्ये गडबड झाली नाही ना, याचा पुरावा ईव्हीएमच्या मार्फत इलेक्शन कमिशननी देणं आवश्यक आहे, व्हीव्हीपॅटच्या मार्फत नाही. ईव्हीएमचे 2 भाग आहेत. मी थोडा, आता तुम्ही प्रश्न विचारलाय तरी थोडं त्याच्या पुढचं बोलतो. ईव्हीएमचे आपले 3 भाग आहेत, आपल्याला माहिती आहे. एक बॅलेट युनिट आहे, ज्याच्यावरती मतदार हा बटन दाबून आपलं मत देतो. त्यानंतर व्हीव्हीपॅट आहे आणि कंट्रोल युनिट आहे. या सर्व ऍक्शनमध्ये ज्याला आपण सोर्स म्हणतो, डेटाचा सोर्स, म्हणजे जिथे डेटा चालू होतो तो कुठे होतो, तर बॅलेट युनिटमध्ये. मतदार
बटन दाबतो. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मतदान झाल्यानंतर ह्या बॅलेट युनिटचा वापर कुठल्याही प्रकारे संदर्भ म्हणून देखील केला जात नाही आणि ही अतिशय हं, मोठी चूक आहे. सिस्टीम डिझाईनमध्ये हं, मोठी चूक आहे. हं. तुम्ही जो तुमचा स्रोत आहे डेटाचा, तो तुम्ही पहिल्यांदा टॅली केला पाहिजे. म्हणजे कंट्रोल युनिट आणि ते साधं करा. त्याच्यासाठी पक्षीय राजकारण आणण्याची गरज नाही. साधी गोष्ट आहे. बॅलेट युनिटवरती 2 नंबरची की 100 वेळा दाबली गेली, तर कंट्रोल युनिटमध्ये 2 नंबरच्या कीची जी काही व्हॅल्यू असेल, 2 असेल, 5 असेल, 25 असेल, ती 100 वेळा आली की नाही आली. या पद्धतीने जेवढ्या कीज बॅलेट युनिटवरती आहेत, तेवढ्या कीज तेवढ्याच संख्येने कंट्रोल युनिटमध्ये रिपोर्ट झाले आहेत का? हं, असा एक साधा ताळा हं, त्या दिवशीचं मतदान झाल्यानंतर आणि हं, मतमोजणी सुरू होण्या अगोदर हं, 2 वेळा केला तर हं, गडबड करायला वावच राहत नाही. हं. आणि तिथे तुम्ही बरोबर बाकी आहे. असं म्हणूच नका ना, म्हणजे तुमचं गुप्त मतदान आपलं आहे. कसं आहे, दुसरा आणखीन एक प्रॉब्लेम आहे. मी जर असं इलेक्शन कमिशनला सांगितलं, की मतदानाच्या दिवशी हे गडबड झाली नाही, हे मला तुम्ही प्रूव्ह करून दाखवा. ते सुद्धा हं, प्रूव्ह करू शकणार नाहीत. कारण आपलं हं. मतदान गुप्त आहे. मी कोणाला बरोबर. मत दिलं, हे त्यांना देखील बघण्याचा अधिकार नाहीये. हं, मग मी बाहेर येऊन जर सांगितलं, की मी ए पार्टीला मत दिलं आणि ते गेलं बी पार्टीला. हं, माझ्यावरती कोण विश्वास ठेवेल? हा पुरावा म्हणून वापरताच येणार नाही कधी. हं. न्यायालयाने देखील ह्याची दखल घ्यायला पाहिजे, जी घेतली गेली नाहीये बरोबर, दुर्दैवी. बरोबर. त्यामुळे असं साधं टॅलिंग जर केलं ना, हे सोपे-सोपे इलाज आहेत. आणि ह्याच्यामध्ये काही मुद्दामून केलंय का नाही हाही मुद्दा नाहीये. 77 साली हं, जी सिस्टम डिझाइन झाली, ती आज 40 वर्षानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी नव्या-नव्या उपलब्ध होणार आहेत तुम्हाला. त्या वापरायला हव्या आहेत. म्हणजे बरोबर. आर-एफ-आय-डी न वापरता तुम्ही जी-पी-एस ट्रान्समीटर का नाही वापरत? हं, आज जगभरातले सगळे मोठे ट्रकवाले जे आहेत, त्यांच्या हं, प्रत्येक ट्रकवरती फक्त ट्रान्समीटर असतो. तो ट्रक कुठे हं, आहे हे कळण्यासाठी. त्याच्याशी तुम्हाला बोलता येत नाही. तो फक्त सांगत राहतो, मी इथे आहे. हं, मग ट्रकमध्ये जर असू शकतं आणि त्याची किंमत ₹220 हं, भारतीय किमतीमध्ये. हं, मग ते तुम्हाला ह्याच्यात ईव्हीएममध्ये बदलही करण्याची गरज नाही. ते युनिट त्याच्या आतमध्ये टाका आणि मग ते सील करून टाका. त्याला हं, बॅटरी ठेवा. बास, संपला हं. विषय. तुम्हाला त्यानंतर कंट्रोल युनिट किंवा बॅलेट युनिट हे चोरून इकडे-तिकडे नेताच येणार नाही. हं. इतका साधा पर्याय बरोबर. त्याला आहे उपलब्ध. आपण जे म्हटलात, की मतदानानंतर आणि मतमोजणीच्या पूर्वी हे 2 गोष्टी चेक केल्या गेल्या पाहिजेत, की बॅलट युनिटमध्ये जेवढं की प्रेस झालं आणि जिथे झालं, तसंच्या तसं ते कंट्रोल युनिटला रिपोर्ट झालंय की नाही आणि रजिस्टर झालंय की नाही तिथे. तर माझ्या मनात एक कायमच हा विषय येतो, की आपण ईव्हीएम्स आणले मुळामध्ये निवडणुकीची आणि मतमोजणीची प्रक्रिया फास्ट व्हावी आणि निर्दोष व्हावी यासाठी म्हणून आणले. मग जर का हे करायचं तर त्याच दिवशी मतदान झाल्यानंतर त्या बूथमध्येच त्याची मतमोजणी तिथंच का होऊ शकत नाही? त्याला थोडे मला वाटतं ईव्हीएम डिझाईनपेक्षा वेगळे पॉलिटिकल कारणं आहेत. आणि त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे, की प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी मतदान होत नाही. म्हणजे आज जर मला असं कळलं, की ए पक्षाला जास्ती मतं मिळतायत, तर त्याचा प्रभाव दुसरीकडे पडू शकतो. म्हणून हं, ते पब्लिकली त्यांना करता येत नसणार. परंतु तुमच्या ह्या प्रश्नात एक आणखीन मोठा प्रश्न दडलेला आहे. तो असा, की जर मी कंट्रोल युनिट आणि बॅलट युनिट ही पेअर वापरतोय, तर त्या पेअरचं एकमेकांशी काही बोलणं आहे का? का ते फक्त हं. आत्ता जी पद्धत बघितलीत, तर त्याला फक्त लेबल, भले तुम्ही ते इन्स्क्राईब करून लावलं असेल, पण फक्त लेबल लावलेलं आहे. आता लेबल बदलणं हे किती सोपं आहे, हे आपण काही चर्चा करण्याची गरजच नाही. आपल्याला ते रोज दिसतं, की हो, कुठलीही हो. लेबलं कुठेही लागू शकतात. कंट्रोल युनिट मी समजा आणि मध्यात समजा आता 20 दिवस जाणार आहेत किंवा 10 दिवस जाणार आहेत. ते त्याला एक तर जी-पी-एस ट्रॅकिंग नाही. त्यामुळे ते कंट्रोल युनिट समजा स कोणी गुंडांनी त्या हं, तिथे जाऊन हं, कंट्रोल युनिट्स काढून घेतली आणि हं, असं आहे, की कंट्रोल युनिटमध्ये आज 1000 मतं जर नोंदली गेली असतील, तर हं, त्याच्यावरती तिथल्या मतदारांच्या रिप्रेझेंटेटिव्हची सही असते, की 1000 मतं हं, होती याच्यात. परंतु त्या हं. 1000 मतांचं बायफर्केशन कोणाला माहीत नाहीये ना.
मग होय. मी जर 1000 मतं माझ्या पक्षाची म्हणून देऊन ठेवली किंवा 800 आणि हं. इतरांना 100-100 आणि ते नवं कंट्रोल युनिट इथे आणून टाकलं आणि त्याच्यावरती ते जुनं लेबल लावलं, तर कोणालाच कळायला मार्ग नाही आहे आज. बरोबर. इलेक्ट्रॉनिकली आपण पेअरिंग फार सहज वापरतो. आपण ब्लूटूथ पेअर करतो. आपल्या घरात हो, हो. ब्लूटूथचा स्पीकर असतो. त्याला आपला फोन पेअर्ड असतो. आपला पाहुणा आला तर त्याला ते वाजवता येत नाही तो स्पीकर, कारण ते हं, पेअरिंग नाहीये. तो रिकॉग्नाइज करत नाही. मग हे हं, पेअरिंग जसं ब्लूटूथने तसं वायरिंगनी पण करता येतं. हं, आत्ता दोन्ही बॅलट युनिट आणि कंट्रोल युनिट दोघांनाही सीरियल केबल आहे. कारण त्यालाच हं, व्हीव्हीपॅट जोडलं जातं. मग तीच हं, सीरियल केबल वापरून ह्या दोघांना एकमेकांशी जोडून पोलिंग व्हायच्या अगोदर बॅलट युनिटमध्ये कंट्रोल युनिटचा नंबर आणि कंट्रोल युनिटमध्ये बॅलट युनिटचा नंबर असे जर तुम्ही स्टोअर करून ठेवलेत आणि काउंटिंगच्या आधी जर ही पेअरिंग व्हेरीफाय केलं, त्यांना दोघांना सांगितलं हं, की शेक हँड करा, तुम्ही एकमेकांना हं, ओळखता का? हं, ते जर म्हणाले, "हो, आम्ही एकमेकांना ओळखतो," तर ते वापरा. ते जर हं. म्हणले की नाही, बॅलट युनिट म्हणलं की नाही, हे कंट्रोल युनिटला मी ओळखत नाही, बरोबर, तर त्याचा अर्थ ते बरोबर नाहीये, काहीतरी गडबड झालेली आहे. डिस्कार्ड करा आणि त्यावेळी हवं तर फक्त बॅलट युनिट वापरा. बरोबर. म्हणजे नाही पण त्याला आता हां. तुम्ही हे जे म्हणताय याच्यात मतमोजणीच्या वेळेला बॅलेट युनिट कुठेच नसतं. हां. आता हा ते हा त्याचा रेफरन्सच घेतला घेतला जात नाही. म्हणजे जिथे ॲक्शन झाली, जिथे मतदारांनी मुळात मत दिलं, मग तिला त्याचा तुम्ही रेफरन्स घ्यायला हवा ना. कुठेच घेत नाही तुम्ही. एकदा त्यांनी मत दिलं, की त्याला टाकून देता. हो, हो. म्हणजे आपल्याकडच्या एकूण मला राजकीय भाष्य करायचं नाही, कारण मी राजकीय माणूस नाही. पण तरीसुद्धा आपल्या एकूण पद्धतीमध्ये असंच आहे. मतदारांनी मत दिलं, की त्याला नंतर पुढची 5 वर्ष विचारायचंच हो, नसतं. हो. पण त्याची सुरुवात इतक्या लगेच करण्याचं कारण नाही ना. निदान मतमोजणी होईपर्यंत तरी विचारा त्याला. बॅलट युनिटला घ्या, अगदी ते बरं. टॅली करा आणि काउंटिंगच्या आधी देखील बॅलट युनिटमधले जे जसं आपण अ, अ, मतदान पूर्ण झालं, की मी म्हटलं, की दोघांची टॅली करा. तशीच मतमोजणी सुरू होण्या अगोदर तीच टॅली मिळते की नाही हे बघा ना. आणि हे इलेक्ट्रॉनिक आहे. हे व्हायला 1 सेकंद सुद्धा लागणार 1 नाही. सेकंद. अगदी, अगदी. म्हणजे याच्यात वेळ जायचा प्रश्न नाहीये. काहीच आणि नाही. शिवाय हे तुम्ही जर दाखवलंच सगळ्यांना कसं आहे, जेव्हा ट्रान्सपरन्सी येते ना, तेव्हा विश्वास येतो. हं. तुम्ही मला काहीतरी प्रश्न विचारलात आणि मी जर उत्तर दिलं नाही, तर तुम्हाला शंकेला जागा यायला लागते. बरोबर. मी काही पेढे विकत असेन आणि तुम्ही मला विचारलत, की "या पेढ्यात काय तुम्ही साखर कुठली घालता हो?" आणि मी तुम्हाला हं. उत्तर दिलं नाही, तुम्हाला शंका यायला लागते, की हे साखरच घालतात का आणि काय घालतात? साधी बरोबर. गोष्ट आहे. बरोबर. असं आहे. स्वाभाविक आहे ते. आणि आता याच्यात आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे आजच माझ्याकडे तो एक आर-टी-आयचं उत्तर इलेक्शन कमिशन आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या 2 जणांची आलेली आहेत. आणि त्यानुसार इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जेवढे ई-व्ही-एम्स बनवले, त्यापेक्षा निवडणूक आयोगाला 9,00,000 काही हजार 66,000 ई-व्ही-एम कमी मिळाले. मग हे बनवलेले किंवा बेपत्ता असलेली ही 9,66,000 मशीन्स म्हणजे ई-व्ही-एम्स नाही, कंट्रोल युनिट्स. ही कंट्रोल युनिट्स जसं तुम्ही म्हटलात, की थेट बदलली जाऊ शकतात. ती आता बघा बनतानाच ना, बघा ना 9,66,000 तर गायब आहेत. मिळाली नाहीत म्हणजे ती गायब आहेत ना. त्यांनी बनवली हो, तर आहेत. ती हो, कुठेतरी हो. गेली. ती गायब आहेत. आता ती जर त्यांचं इलेक्ट्रॉनिक पेअरिंग असेल, तर ती गायब असली तरी त्याचा उपयोग कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही गुंडाला करता येणार नाहीये. कारण ते पेअरिंगच होणार नाही त्याचं. अगदी बरोबर. म्हणून ते पेअरिंग आवश्यक आहे. कसं आहे, की प्रत्येक सिस्टम आपण जेव्हा तयार करतो, तेव्हा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ज्याला आम्ही लीकेज पॉइंट्स म्हणतो, जिथनं गडबड होऊ शकते असे पॉइंट्स असतात. त्याला आपण साध्या भाषेत फोर्टिफिकेशन ज्याला म्हणतो. म्हणजे तिथे तटबंदी हो, उभी करायची असते. हो. पूर्वीच्या काळी देखील जेव्हा शिवाजी महाराजांनी गड बांधले, तेव्हा प्रत्येक गडावरती चढून यायला कुठेतरी जागा होत्या. हं, त्यांनी काय केलं, तिथे बुरुज आणि तट बांधले ना. हं. तिथे बंदी केली, की इथनं नाही कोणी हो, येऊ हो. शकणार. बरोबर. 16व्या शतकात केलं महाराजांनी. आपण थोडंसं आत्ता करूया हरकत नाही. प्रत्येकच गोष्टीला हे कुठनंतरी पळवाट असणार आहे. ती बंद करणं हे आवश्यक आहे. पळवाट राहणारच नाही किंवा आमच्या ह्याला पळवाटच नाही असं म्हणणं हे अनसायंटिफिक आहे. अगदी शास्त्रीयदृष्ट्या बरोबर. हे गैर आता आहे. आता याच्यात म्हणजे एक
विषयांतर नाही करत आहे, पण एक मुद्दाम सांगायचा मुद्दा हा आहे की भारत सरकार आधारच्या डेटाच्या प्रायव्हसीवरून ज्या वेळेला खूप कॉन्ट्रोव्हर्सी चालली होती, त्यावेळेला सुप्रीम कोर्टात भारत सरकारच्या ॲडव्होकेट जनरलनी असं ॲफिडेव्हिट दिलं की त्या सर्व्हर रूमच्या आजूबाजूला 5 फूट रुंद आणि 13 फूट उंच अशी आम्ही भिंत बांधलेली आहे, त्यामुळे तो डेटा सिक्युअर आहे. असं भारत सरकारने सांगितलं आता होतं. म्हणजे हसण्याखेरीज माझ्या कडे काही नाही असं म्हणजे असा जर डेटा सिक्युअर राहत असताना तर क्लाउड आणि ह्या कल्पना म्हणजे ही एक्झॅक्टली काय म्हणू आपण याला, ही कॉमेडी आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणजे ही नागरिकांबरोबर केलेली अतिशय क्रूर थट्टा आहे आहेच, याच्यात. पूर्ण थट्टा आहे. तो आणि आणि कसं आहे की याचा पुढे जाऊन परिणाम परिपाक असा होतो की मग तो आधारचा डेटा सगळीकडे अवेलेबल असतो. पण तुम्ही आता आधार म्हणालात म्हणून आता तुम्ही मला सांगा की आपल्याकडचा दुसरा प्रॉब्लेम इलेक्शनचा आत्ताचाच नाही, हा वर्षानुवर्षांचा आहे. हा कित्येक मृत लोक येऊन मतदान करून जातात उदाहरणार्थ. मग व्हॅलिडेशन होत नाही. तुमच्याकडे आधारचा डेटा आता आहे, तुम्ही सगळीकडे आम्हाला आधार द्यायला लावता इकडे, मग तुम्ही तुमच्याकडे बायोमेट्रिक आहे, आमचं थंब इम्प्रेशन आहे. मी जर डिजी यात्रानी गेलो विमानाने तर नुसते माझ्या डोळ्यांमधलं ते बुबुळातलं अंतर आणि हे हो. सगळं बघून तो मला आयडेंटिफाय करतो, बरोबर आहे हाच माणूस म्हणून. इतकं तुम्हाला करता येतं जर, तर मग तिथे एक थंब इम्प्रेशन घेणारा आणि त्याचं ते आपल्या अंगठ्याचा ठसा जुळवणारा बायोमेट्रिक प्रोग्राम तुम्हाला किती सोपा आहे करणं की ज्याचा बायोमेट्रिक अटेंडन्स नाही तो आत जाणार नाही. मग हे जर तुम्हाला करता येत असलं तर आपोआपच ज्याला आपण इलेजिटिमेट म्हणजे अवैध मतं म्हणतो ती पडणं बंद होईल. मी असं म्हणत नाही की येत्या निवडणुकीच्या आधी हे अवैध मतांचं करा, पण येत्या निवडणुकीच्या आधी निदान कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट ही एकमेकांशी पेअर करा. त्यांचे टोटल म्हणजे त्या 2 की प्रेस 1 की प्रेस मी जे म्हटलं ते निवड म्हणजे मतदान झाल्यानंतर आणि काउंटिंगच्या अगोदर ह्या 2 गोष्टी करा की हे पेअर केलं पाहिजे. ह्यांनी एकमेकांना रेकॉग्नाइज केलं तरच ते काउंटिंगला वापरायचं कंट्रोल युनिट. म्हणजे मग ही जी हरवलेली कंट्रोल युनिट्स आहेत ती येऊ शकणार नाहीत. आणि पेअरिंग केलं की जे मतदान झालंय तेच मतदान काउंट केलं जाईल. आणि दोघांच्या टोटल्स एकदा टॅली केल्या की इथे जेवढे लोकांनी कोणाला मतं द्यावी हा लोकांचा अधिकार आहे, पण जेवढी बटन दाबली गेली तेवढीच इथे रिसीव्ह झाली. बरोबर. हे आपल्याला करता येईल. ऍक्च्युअली मी जेव्हा डेमो देतो ना तेव्हा हे दाखवतो की आपण अश्युम करतो की आत गेलेला माणूस एकच बटन दाबेल, पण मला जर माहिती असेल की अमुक 3 बटन दाबली तर माझ्या उमेदवाराला मतं मिळणार आहेत, तर मी 3 बटन दाबून बाहेर येत असेल ना. आपल्याला पुरावा काहीच नाही त्याचा, आपण फक्त असं अध्यारूत आहे आपलं की माणूस एकच बटन दाबणार, असं काही नाही ना निश्चित. त्यामुळे त्याच्या विरुद्ध देखील आपल्याला ह्यांनी संपूर्णपणे सुरक्षा मिळणार आहे. या साध्या 2-3 गोष्टी केल्या तरी. आणखीन पुष्कळ आहेत गोष्टी करायला, त्याच्यावरती मी लेखही लिहिले. परंतु ह्या निवडणुकीच्या आधी जरी ह्या 3 गोष्टी झाल्या आणि ह्या करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी अगदी पुरून उरेल. होय. सर यातला एक आता दुसरा भाग हा आहे की निवडणूक आयोग या मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबद्दल खात्री पटवून देण्यासाठी व्हीव्हीपॅटचं दरवेळेला सांगते की व्हीव्हीपॅट वरती आहे. आता ऍक्च्युली ते व्हीव्हीपॅट सगळं काउंटही होत नाही, फक्त 5% व्हीव्हीपॅटची हे वोट्स काउंट केले जातात. पण मग व्हीव्हीपॅट वरती तरी का विश्वास ठेवावा? कारण व्हीव्हीपॅट तर हे माघारीचे अर्ज नंतर ती छाननी प्रक्रिया वगैरे सगळं झाल्यानंतर व्हीव्हीपॅट प्रोग्राम केलं गेलंय. अगदी उमेदवारांची नावं, उमेदवारांचं चिन्ह आणि त्याचा तो सिक्वेन्स मधला क्रमांक बॅलेट युनिटवरचा. हा अगदी बरोबर मुद्दा आहे व्हीव्हीपॅटचा. कारण माझ्या मते टेक्निकली व्हीव्हीपॅट ही सगळ्यात वीक लिंक आहे या सगळ्या सिस्टीम मधली. कारण त्याच्यामध्ये आतमध्ये प्रोग्राम आहे, तो वायरनी ज्याला सिरियल कम्युनिकेशन असं आपण म्हणतो आणि इलेक्शन कमिशननी असं दिलेलं आहे त्यांच्यात की सिरियल कम्युनिकेशननी जोडलेलं आहे. सिरियल कम्युनिकेशन हे दुतर्फा आहे, हे एकतर्फा नाही. मी ज्याला हाफ डुप्लेक्स म्हटलं मग अशी तसं नाही, फुल डुप्लेक्स आहे. म्हणजेच व्हीव्हीपॅट सुद्धा इन्स्ट्रक्शन आणि डेटा दोन्हीकडे तो नुसता घेईल नाही
तो पाठवूही शकतो. हो. मग असं जर असेल तर व्हीव्हीपॅटच्या थ्रूच गडबड खूप होऊ शकते. हो. आणि ती गडबड ही फक्त व्हीव्हीपॅटची आपल्याला दिसणारी पर्ची या स्वरूपात नाहीये. ती गडबड आपल्याला व्हीव्हीपॅटची दिसणारी पर्ची या स्वरूपात फक्त नाहीये. ती फार सोपी आहे सोडवायला. हं. व्हीव्हीपॅट आलेलं म्हणजे बॅलट युनिटमध्ये मधून ह्याच्याकडे समजा 2 अशी किंमत आली, तर व्हीव्हीपॅट त्याला ती 2 नी 3 नी रिप्लेस कर, ती 2 च्या ऐवजी 3 तू सेव्ह कर, असं देखील सांगू शकतो टेक्निकली. हो. त्यामुळे व्हीव्हीपॅट हा सर्वात त्यातला वीक असा भाग आहे, जो माझ्या मते काढूनच टाकायला हवा. आता सध्या एक पुन्हा अशी चर्चा झाली आहे, की व्हीव्हीपॅटची पर्ची आमच्या हातात द्या, मग आम्ही ती ह्याच्यात टाकू. ते तर अगदीच वाईट आहे. हं. त्यांनी कारण असं आहे, की मी व्हीव्हीपॅट वापरतं काय तर थर्मल प्रिंटर, जो आपल्याला पेट्रोल पंपावरती सुद्धा रिसीट मिळते, कार्ड दिलं की. हो, हो. तो प्रिंटर हो. येतो. आता हा प्रिंटर भारतात सगळीकडे खेडेगावात सुद्धा आहे. हं. मग मी समजा तुम्ही माझे मित्र आहात. मी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही आत गेलात ना, की तुमचं मत त्या मतपेटीत टाकू नका, खिशात टाका आणि घेऊन या बाहेर. हं. आणि मग तुम्ही बाहेर आल्यावरती मी बघितलं ते काय आहे आणि तसं जर प्रिंट करून त्या थर्मल म्हणजे पेट्रोल हो, हो. पंपावरच्या प्रिंटरवरती तसं जर प्रिंट करून 200 मतं तशी तयार केली किंवा 400 मतं हो. आणि त्याच्या पुढच्या माझ्या जाणाऱ्या प्रत्येक मित्राच्या खिशामध्ये किंवा मैत्रिणीच्या खिशामध्ये 2-2, हो, हो. 3-3, 5-5 देत राहिलो आणि सांगितलं की तुमच्याबरोबर हे पण टाका. तर हां. आता निदान व्हीव्हीपॅटचा कंट्रोल असा तरी आहे, की ते जेव्हा मतं फेरमोजणी करतात, तेव्हा व्हीव्हीपॅटमध्ये किती मतं आहेत? 1200. कंट्रोल हं. युनिटमध्ये 1200 मतं नोंदली होती का? हे पहिलं हं. चेक करतात. हं. मी असे जर आपण टाकायला लागलो, तर तिथे 1200 आणि व्हीव्हीपॅटच्या पेटीमध्ये 1500 निघतील. हं, हं. मग तुम्ही फेरमोजणी करणार कशी? बरोबर आहे. त्यामुळे तो हातात मागणं ह्याच्या इतका तर माझ्या मते खुळेपणा कुठलाच नाही. हो, हो. नाही त्याची यात मला गरजही म्हणजे मला जी पहिल्या दिवसापासून व्हीव्हीपॅटची शंका होती, की म्हणजे त्याला व्हीव्हीपॅटला जे मत आलं, कारण बॅलट युनिट हे व्हीव्हीपॅटला जोडलंय. ते काही कंट्रोल युनिटला जोडलेलं नाही. ते मध्ये व्हीव्हीपॅट आहे. तर जे मत आलं, ते मत त्यांनी प्रिंट केलं आणि दुसरंच ट्रान्सफर केलं बरोबर. कंट्रोल युनिटला. हां आणि म्हणूनच कंट्रोल युनिट आणि बॅलट युनिटमधल्या म्हणजे कसं आहे, याच्याकडे 2 ही किंमत आली व्हीव्हीपॅटकडे बॅलटकडनं आणि व्हीव्हीपॅटनी पुढे कंट्रोल युनिटला 3 दिलं. हो. तर जेव्हा आपण त्या टोटल्स घेऊ, तेव्हा बॅलट युनिट सांगेल की 2 नंबरचं बटन 100 वेळा दाबलं गेलं होतं आणि 3 नंबरचं 50 वेळा. परंतु कंट्रोल युनिट सांगेल की 2 नंबरचं बटन 98 वेळाच दाबलं गेलं होतं आणि 3 नंबरचं 102 वेळा गेलं होतं, फॉर हो. एक्झाम्पल. हो, हो. मग आपल्याला कळणार आहे की इथे गडबड झाली आहे. हा एक भाग. दुसरा भाग असा, की इलेक्शन कमिशन असं म्हणतं की 2 कॉपीज आतमध्ये ठेवल्या जातात इलेक्ट्रॉनिक मताच्या. हं. आता दुसरी कॉपी कोणालाच बघायला मिळत नाही. व्हीव्हीपॅट एक कॉपी दाखवतं. दुसरी कॉपी कोण हो, तयार हो. करतं हेही माहीत नाही. बॅलट युनिट करतं का व्हीव्हीपॅट करतं का कंट्रोल युनिट करतं हेही माहीत नाही. बरं जी बनते त्याची टोटल होते का? काउंटिंग करताना कुठली कॉपी वापरली जाते? पहिली वापरली जाते का दुसरी वापरली जाते? बरोबर आणि आहे. दुसरी हो. जर वापरली जात असेल, तर पहिली आणि दुसरी आयडेंटिकल आहेत, याचा पुरावा कुठं आहे? बरोबर. मी पहिल्या कॉपीज समजा अगदी, सगळ्या अगदी. बरोबर ठेवल्या आणि हो, दुसऱ्या हो. कॉपीजमध्ये गडबड करत गेलो आणि मोजताना मी दुसरी कॉपी वापरली. आता हां. काय करणार तुम्ही? हो. त्यामुळे हे असे असे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आणि ते नाहीत असं म्हणून ते प्रश्न नाहीसे होणार नाहीयेत. त्याला उत्तरं द्यायला पाहिजेत. मग ती कंट्रोल एक्झॅक्टली. टोटल कुठेतरी आली पाहिजे. ती जी टोटल आहे, ती तुम्ही तिथल्या जसं तुम्ही सांगताय, की आज 1200 मतं पडली आहेत. तसं तुम्ही हे सांगा, की कंट्रोल युनिटमधली कॉपी 1 ची टोटल 1200 झाली आहे. कॉपी 2 ची टोटलही 1200 आहे. त्याला बरोबर. मॅथेमॅटिकली, प्रोग्रामॅटिकली बोलायचं झालं तर चेकसम्स आणि हॅशसम्स असे ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला नुसती मतगणना होणार नाही, तर प्रत्येकाला एक व्हॅल्यू अटॅच होऊन ती टोटल होईल. म्हणजे ती टोटल अशी फक्त नंबरमध्ये येत नाही, त्याच्यात अक्षरं पण येतात. हं. आणि ती त्याच्यामध्ये तुम्ही एक जरी संख्या बदललीत, तरी ती टोटल पुन्हा तशी येणार नाही. हं. याला नॉन इम्युटेबल टोटल्स आपण ज्याला म्हणतो, की त्या हो. बदलू शकत नाही. अशा हं. टोटल्स का नाही तुम्ही छापत?
त्या आधी छापा. अगदी अगदी झालं तुमचं मतदान झालं ना आजचं, आता ती नॉन इम्युटेबल टोटल छापून टाका, बॅलेट युनिटची आणि कंट्रोल युनिटची. आणि काउंटिंग सुरू व्हायच्या अगोदर पुन्हा ती टोटल छापून बघा, तीच आली पाहिजे. हो हो कॉम्प्युटरमध्ये आपण MD5 चेकसम नावाचा प्रकार आता म्हणजे किती वर्ष हो वापरता याला हो हो गणनाच नाहीये. हं. मग ती तुम्ही इथे का नाही करू शकत? ती इतके वर्ष ते झालेलं आहे, पूर्णपणे हो प्रूव्ह झालेलं आहे हो की हे बदलू शकत नाही. ते वापरा. म्हणजे तुम्हाला खात्री वाटेल की जे आपण इथनं जी मतपेटी घेऊन गेलो, ही एक मतपेटीच आहे ना कंट्रोल युनिट. हो हो पूर्वी मतपेट्या चोरल्या जायच्या. आता पुन्हा काही लोक म्हणतात की आपण बॅलेट युनिट वापरू, बॅलेट पेपर वापरू. अरे त्यावेळी हं. मतपेट्या चोरल्या जात होत्या, त्या आज का जाणार नाहीत? हो हो म्हणजे तुम्ही उलटं जाऊन होणार नाहीये. आहे त्याला सोल्युशन शोधलं पाहिजे. आणि आहे ती फॉर्टिफाय केली पाहिजे. त्याच्यामध्ये तटबंदी भक्कम उभी करून तिच्यामध्ये काही अभेद्य आपण आणू शकलो पाहिजे. आणि पुन्हा बरोबर ट्रान्सपरन्सी आणली पाहिजे. हो हो सगळ्यांना हे दिसलं पाहिजे. मी म्हणतो म्हणून ते बरोबर, हे योग्य नाही. हे मला दिसतंय, तुम्हालाही तेच दिसतंय का बघा. एक्झॅक्टली प्रत्येकाला ते समजलं पाहिजे. ते अगदी म्हणजे निर्विवादपणे. आता हा चेकसमचा पण तुम्ही जो म्हटलात, तर ही तर सिस्टम त्यात नाहीच आहे. म्हणजे काही इन्कॉर्पोरेटच केलेलं नाही. व्हीव्हीपॅटची खरं काहीही आवश्यकता नाही. बॅलेट युनिटनी डायरेक्ट कंट्रोल युनिटला खरं तर डेटा ट्रान्सफर करायला हवा. आणि तो तिथंच त्या कंट्रोल युनिटवरती सुद्धा व्हेरिफाय होऊ शकतो. अहो, तर प्रिंटआउट व्हीव्हीपॅटच्या काढून संदर्भातच मला एक वेगळं आठवलं म्हणून बोलतोय. मध्यंतरी मी असंच डेमो देत हिंडत होतो म्हणून मी सहज असा एक प्रश्नांचा उद्योग केला, की लोकांना विचारायचं गावातल्या, की तुम्हाला कळतं का हो? तुम्हाला हे कळलंय का, की व्हीव्हीपॅटमध्ये जो दिवा लागतो, तो 5-10 सेकंद जो लागतो, त्यावेळी आपण बघायचं, की आपल्याला ज्याला दिलंय त्याचं चिन्ह तिथे दिसतंय आपल्याला आणि दिसलं नाही तर पुढं काय करायचं? हे तुम्हाला कळलंय का? आणि दुःखाची गोष्ट अशी आहे, की 80% लोकांना हे कळलेलं नाही. त्यामुळे त्याचा तसा काही उपयोग नाही. त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा गडबड आहे. समजा एखाद्याला कळलं आणि त्याला दिसलं, की मी ए पार्टीला मत दिलं आणि बी पार्टीला मिळालं म्हणून तो कंट्रोलिंग ऑफिसरकडे गेला, तर त्याने कंट्रोलिंग ऑफिसरला बोलवायचं आणि पुन्हा तसंच मत द्यायचं आणि ती एरर पुन्हा तशीच आली पाहिजे. पुन्हा एला दिल्यावर बीला मत गेलं पाहिजे. आता ह्याच्या इतका वेडेपणा नाहीये. पुन्हा अनसायंटिफिक. मी जर तुम्हाला पुन्हा मी रॉंग नंबरचं उदाहरण घेतो. मी तुम्हाला फोन लावला आणि तो रॉंग नंबर लागला. रॉंग नंबर लागला म्हणून मी बंद केला आणि मी पुन्हा तुम्हाला फोन लावला. आता जर परत बरोबर लागला तुमचा फोन, जे अनेक वेळा होतं असं, तर याचा अर्थ तो आधीचा रॉंग नंबर लागला नाही का? लागला होता ना. हो आता लागला नाही म्हणजे त्यावेळी लागला नव्हता असं म्हणता येत नाही. हे अनसायंटिफिक आहे. अगदी पण अगदी अशी तुम्ही प्रोसेस कशी डिफाईन केलीत मग? तर हे प्रश्न पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं, या प्रश्नांपासून ते नाहीच आहेत असं म्हणणं हे उत्तर नाहीये. हे प्रश्न आहेत आणि त्याला उत्तरं शोधायला हवीत. पण आता आणि ती हे जे शोधण्याचा सगळे सगळ्यात सोपा हा मार्ग हाच आहे, की कंट्रोल युनिटला जी मतं पोहोचली आहेत ती आणि बॅलेट युनिटमध्ये जी मतं पडली ती. हो म्हणजे मतं म्हणजे मी इथे फक्त किमती हो की म्हणतोय. 2 प्रेस नंबरच्या हा बटनाची की किंमत, प्रेस 3 नंबरच्या बटनाची किंमत, 4 नंबरच्या. त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष नाही, काहीच नाही. हा नाही इथे 10 वेळा दाबला गेला, इथे 10 वेळा दाबला मिळाला का? एवढं बरोबर टॅली करा. इतकं साधं करा. आणि तेच अगदी अगदी. बॅलेट युनिट आणि तेच कंट्रोल युनिट हे एकमेकांना हॅलो म्हणू शकतात का दरवेळी? त्यांना समजतं का? एकमेकांना ओळखतात का ते? याची बरोबर पडताळणी करा. बस. हो. तुमचा आणि काय प्रश्न ते सुटला. म्हणजे एकदा ते मतदान केंद्रावरती करायचंय आणि एकदा मतमोजणी केंद्रावर करायचंय आणि बस. त्याला काही सेकंद लागणार आहेत 1 सेकंद खरं पुरतो. अगदी अगदी तर हे व्हायला हवं. पण आता यात आपल्याकडे जो प्रॉब्लेम सुरू झालेला आहे, की याबाबत निवडणूक आयोग पूर्णपणे नॉन रिस्पॉन्सिव्ह आहे. ते काही प्रतिसादच या गोष्टीवरती देत नाही. इतक्या व्हॅलिड शंका आहेत, इतके व्हॅलिड टेक्निकल मुद्दे आहेत. पण ना याच्यावरती त्यांना काही उत्तरदायित्व वाटतं किंवा म्हणजे कोर्टाला अप्रोच झालं तर कोर्ट म्हणतं हा निवडणूक आयोग स्वायत्त आहे, तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा. आणि निवडणूक आयोग म्हणतं, की आम्ही याच्याबद्दल काही हेच देणार नाही. आमचं फुल प्रूफ आहे, जे आहे ते आहे. बरोबर. तर म्हणून अशा मी म्हटलं की त्याला परिस्थितीमध्ये हां, सॉरी. या तर या परिस्थितीत मार्ग कसा काढायचा ह्याच्यातून? हे आणि अधिक बळकट व्हावं यासाठी?
मला तर सरळ एवढंच दिसतं, म्हणजे खरं म्हणजे माझी अपेक्षा अशी होती की निवडणूक आयोगाने ह्या गोष्टींची दखल घेऊन, या प्रश्नांची दखल घेऊन त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. कारण तो मार्ग मी म्हटलं तसं 2 महिन्यात निघणार आहे. आणि त्यातले कसं आहे, सुदैवाची गोष्ट अशी झाली की इलेक्ट्रॉनिक आणि प्रोग्रॅमिंग मधले जी प्रगती झाली आहे ती इनोव्हेशनच्या दृष्टीने झाल्यामुळे आपण ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि ओपन सोर्स हार्डवेअर म्हणजे कॉम्पोनंट्स हो, ऑफ द शेल्फ असं ज्याला आपण म्हणतो, कॉट्स, हो, म्हणजे बाजारात जायचं, विकत घ्यायचं, ते 4 गोष्टी जोडायच्या आणि नवा प्रकार तयार करायचा. हो, हो. हे इतकं हल्ली सुलभ आहे की खरोखरीच इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स मिळणाऱ्या कुठल्याही वेबसाईटवर गेलं तर जीपीएस ट्रान्समिशन मॉड्यूल असं म्हटलं तर तुम्हाला ₹220 उद्या तुमच्या घरी येतं. हो, हो, त्याला बॅटरी जोडा, ते काम करायला लागतं. हो, आणि आपण हे रोज कसं आहे, लाईव्ह लोकेशन शेअर करा असं आपण प्रत्येक हो, आपल्या घरनं जाणाऱ्या बाईला पण सांगत असतो. हो, म्हणजे आम्हाला कळेल की कुठे आहेस. पण आपण हो, तिला कॉन्टॅक्ट नाही करू शकत त्या लाईव्ह लोकेशनच्या द्वारे. हो, म्हणजे हे हो. ट्रान्समिशनचं उदाहरण आपण रोज बघतो. मग हे तिथे अगदी, अगदी. घालायला किती वेळ लागणार आहे? 2 दिवस, 4 दिवस. अगदी, अगदी. म्हणून म्हटलं 2 महिने आपल्याला पुरणार आहेत. पण ती हो, हो. इच्छाशक्ती हवी. मी म्हटलं मगाशी तसं, की मी म्हणतोय मी बरोबर आहे म्हणजे मी बरोबरच आहे. तुम्हाला पटो वा न पटो. हं. हे शास्त्रीय पण नाही आणि हे लोकशाहीवादी पण नाही. अगदी. ही हुकूमशाही झाली आणि हे आंधळेपण झालं. ते म्हणजे असं आहे, आणि की म्हणजे मी हे नेहमी म्हणतो, कारण मी स्वतः तशा अर्थाने देवभक्त नाही. हं. मी पण नाही. त्यामुळे मी नेहमी म्हणतो, की असं म्हटलं, की "तिथे दिसतोय का तुला निळ्या रंगाचा माझा विठ्ठल?" हां. "नाही दिसत आहे." "मग तू पापी आहेस." "मला दिसतोय." असं नाही ना चालत. तिथे तो हसावा लागतो. हो. तर हे असं म्हटल्यासारखं आहे. हे तसं नाही. मी मी म्हणतोय म्हणून बरोबर असं नाही. प्रश्न विचारलेत, त्याची उत्तरं शोधा. उत्तरं, आणि जर नसतील तर बरं, सुदैवाने भारतामध्ये इतका मोठा शास्त्रज्ञांचा पूल आहे. हो. इतकी इतकी लोकं आहेत. तुम्हाला मी एक सांगितलंय, अशी कदाचित 10 आणखीन सुलभ सुद्धा तुम्हाला यातनं सोल्युशन्स मिळतील, त्याची उत्तरं मिळतील. ती हो, भराभर, हो. भराभर कामाला लागा. आणि पुढच्या निवडणुकीच्या आधी कसं आहे, की निवडणूक ही विश्वासाने झाली पाहिजे. अगदी. मत देणं हा माझा अधिकार आहे आणि माझं कर्तव्य आहे. पण त्या अधिकारामध्ये असं आहे, की मी मत ज्याला दिलं त्यालाच ते मिळालं पाहिजे. हो. मी मत एकाला दिलं आणि दुसऱ्याला मिळालं तर मला माझ्या अधिकारापासून तुम्ही वंचित ठेवलंय. एक्झॅक्टली. ही जाणीव एक्झॅक्टली. कसं आहे, इलेक्शन कमिशनला फक्त अधिकार नाहीये, त्यांना कर्तव्य आहेत. हो. आणि त्याच्यामध्ये हे कर्तव्य आहे, की प्रत्येक मतदाराला त्यांनी हा विश्वास देणं, त्याला प्रत्येक मतदाराला हा विश्वास वाटला पाहिजे, की मी मत दिलं ना, ते मी ज्याला दिले त्यालाच मिळणार आहे. त्यालाच कारण मिळणार. मला तशी खात्री आहे. मला खात्री आहे, इलेक्शन कमिशन म्हणतं म्हणून ती खात्री नाहीये. नाही. ती मला नाही. खात्री आहे. हो, आणि हो. हे कर्तव्य इलेक्शन कमिशनचं आहे. तर ते मला असं अगदी. वाटतंय, की आता इलेक्शन कमिशन आपल्या कर्तव्यात चुकतंय. त्यांना जेव्हा निर्विवाद. प्रश्न विचारले जातात, तेव्हा त्या हो. प्रश्नांची त्यांनी समोरून उत्तरं दिली पाहिजेत. अहो, मी माझ्या एका आर-टी-आयला तर असं उत्तर आलंय, की "धिस क्वेश्चन डझंट कम अंडर आर-टी-आय बिकॉज यू हॅव मेड अप युअर क्वेश्चन." आता मी हो. माझा प्रश्न जर स्वतः तयार नाही करणार, तर मी कसा करणार? म्हणजे याच्या इतकं हास्यास्पद उत्तर काय येऊ शकतं? हे खरंच हे आणि त्यामुळे मला आता वाटतं जनरेटा आला पाहिजे. लोकांनी हो. ह्याच्याबद्दल जागरूक होऊन लोकांनीच म्हटलं पाहिजे, की नाही, आम्हाला इलेक्शन, आणि याचा अर्थ आपण सरकारच्या विरुद्ध आहोत. आपण उलट आपण सरकारला मदत करतोय. जी एक्झॅक्टली. जी प्रोसेस त्यांना आणायची आहे, ती जास्तीत जास्त शास्त्रोक्त, जास्तीत जास्त लोकशाहीभिमुख आणि जास्तीत अगदी. जास्त विश्वासार्ह होईल, याच्यासाठी आपण त्यांना मदत करतोय. त्यांना एक्झॅक्टली. विरोध करत नाही. आपण देशाच्या विरोधी काही करत नाही. उलट आम्ही सांगतोय, की आमचा देश बळकट करा. हो. आमचा देश या लोकशाहीवादी प्रक्रियेने. आहे. याची लोकशाही मतदानावरती आधारित आहे. हे जे मूळ आहे, ते मतदानाचं मूळ तुम्ही बळकट करा. त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतोय. बरोबर आहे. तर हा व्ह्यू जर आणि त्यांनी घेतला ना इलेक्शन कमिशननी, तर ते होईल. पण ते मला वाटतंय, की लोकांच्या रेट्याशिवाय होणार नाही. अगदी बरोबर. लोकांचा सर आणि रेटा म्हणजे तिथे आहे. आता म्हणजे
मला तर इतकी खंत वाटते की 9-9 लाख ईव्हीएम गायब आहेत आणि याचे सो कॉल्ड कस्टोडियन असलेले निवडणूक आयोग हे कुठे आहेत हे शोधा अशी एक पोलीस तक्रारही करत नाही की हे शोधले जावेत. हे नाहीसे झालेले ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट्स त्याची. तर म्हणजे इतकं गाफील आणि बेदरकार पद्धतीने जर निवडणूक आयोग वागणार असेल, तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखर जनतेचा रेटा याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे, तो उभा करायला पाहिजे आणि तरच आपण ही जी लोकशाही म्हणतोय ती वाचू शकते. आणि शेवटी सुरुवातीलाही जसं म्हटलं, की आपण आपल्या आयुष्याची 5 वर्ष हवाली करत असतो आणि बरोबर. त्या चुकीचं निवडलं गेलं तर त्या प्रत्येक गोष्टीचे बरे वाईट परिणाम फक्त आपल्या आयुष्यावर होत असतात. अगदी. आणि म्हणून ही खूप फुलप्रूफ पद्धत असायला हवी. आपण आत्तापर्यंत एवढा वेळ देऊन इतकं सविस्तर अगदी सर्वांना समजेल इतक्या सोप्या शब्दात हे सांगितलं त्याबद्दल आपले अगदी मनःपूर्वक आभार. याच्यासोबत आम्ही आपला एक डेमो सुद्धा याच्यासोबत जोडणार आहोत. तोही दर्शकांना बघायला मिळेल आणि शेवटी याच्यातून लोकांनी जागं व्हायचंय. जसं सरांनी पण सांगितलं, की आपण जागं व्हायचंय. आपलं भविष्य आणि आपली लोकशाही जिवंत टिकवण्यासाठी, जिवंत राहू देण्यासाठी आणि म्हणून आपण आता हा रेटा निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच या देशातली लोकशाही आपण वाढवू शकू आणि समृद्ध करू शकू. सर धन्यवाद. पुन्हा एकदा खूप खूप आपण आलात आणि इतकी माहिती दिली त्याबद्दल. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.